व्यक्त व्हावं माझी विनंती आहे. धन्यवाद सर. आजच्या या बहुजन परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, आमच्या बहुजनांचे कैवारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अंकुशराव जाधव सर, जय मल्हार क्रांती संघटनेचे युवक महाराष्ट्राध्यक्ष आदरणीय सुधीरदादा नाईक, महिला अध्यक्षा आदरणीय गंगूताई नाईक, माझे मार्गदर्शक आदरणीय अग्निनाथ बापू चव्हाण, विचारपीठा उपस्थित असणारे नानासाहेब मदने, अजितदादा शिरतोडे, किरणजी खोमने, पंकज बोडरे, देव पाटोळे सर, या नगरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, नगरसेवक रोहित खोमने, गोकुळ समाजाचे अध्यक्ष आदरणीय दयाराम गव्हाणे, चांडाळ चौकटीच्या करामती फ्रेम रामभाऊ जगताप, सुभाषजी मदने, निखिल साळुंके, मर्याई देऊळवाले, वासुदेव हलगीवाले, मर्दानी खेळ करणारी सर्व टीम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपल्या सोशल मीडियामध्ये असेल, टी व्ही चॅनलवरती असेल किंवा पेपरमध्ये देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारी पत्रकारांची टीम आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, आपण 29 तारखेला पंढरपूरला बहुजन परिवार संवाद मेळावा घेतला आणि पंढरपूरमध्ये पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलं की दौलत नाना आमदार झाले पाहिजेत. आज या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाला आपण साकडं घातलेलं आहे की दौलत नाना आमदार झाले पाहिजेत. आत्ताच माझ्या अगोदर बोललेले गोपाळ समाजाचे वक्ते यांनी सांगितलं की त्यांनी आदरणीय पडळकर साहेबांना साकडं घातलेलं आहे की दौलत नाना आमदार झाले पाहिजेत. नाना का आमदार झाले पाहिजेत? ही समाजाची का तळमळ आहे? समाजाला का वाटतंय की नाना आमदार म्हणून विधानसभेमध्ये असले पाहिजेत, विधान परिषदेमध्ये असले पाहिजेत? त्याची कारणं आहेत साहेब. गेले कित्येक दिवस झालं समाजाला प्रतिनिधित्व नव्हतं. आत्ताच बघितलं की इथले नगराध्यक्ष यांनी सांगितलं की आतापर्यंत कधीच जेजुरीचा नगरसेवक रामोशी समाजाचा झाला नाही. जसा रामोशी समाजाचा नगरसेवक झाला नाही तसा जिल्हा परिषदेचा सदस्य झाला नाही, जसा जिल्हा परिषदेचा सदस्य झाला नाही तसा पंचायत समितीचा सदस्य झाला नाही. साहेब, अजून सदस्यच झालो नाही, सभापती कधी व्हायचो? अजून सदस्यच झालो नाही, जिल्ह्याचा अध्यक्ष कधी व्हायचो? कोणत्या तरी समाज कल्याणच्या असेल, कुठल्या तरी एखाद्या बाल विभागाच्या असेल, शिक्षण विभागाच्या असेल, आरोग्य विभागाच्या असेल, अशा विभागाच्या सभापतीच्या खुर्ची